धर्म, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अलौकिक सोहळा. पिंपरी चिंचवड नगरी झाली वारकरी संतांच्या तेजानी पावन. जगद्गुरू द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नवी सांगवी येथे 75हून अधिक कीर्तनकार, प्रवचनकार आणि गायनाचार्यांचा सन्मान करण्यात आला. करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कै गणपतराव जगताप प्रतिष्ठान आणि वारकरी महामंडळातर्फे आयोजित या भव्य समारंभात डॉक्टर लहवीतकर महाराजांना मानपत्र आणि $2.25 लाख रुपयांचा धनादेश अर्पण करण्यात आला. डॉक्टर लहवीतकर महाराजांनी यावेळी संत साहित्याने मराठीला मिळवून दिलेला अभिजात भाषेचा दर्जा आणि जगताप परिवाराच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नंबूद्वीपाद कुळामध्ये आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. 2800 वर्ष झाली त्या घटनेला. आमचे डॉक्टर रामदास लवितकर महाराज यांचं जे 75वी अभिषेकचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचा कार्यक्रम आयोजित करायचा होता. तो कार्यक्रम करवीर महाविद्यापीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सत्कार करायचा होता. त्यानिमित्ताने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. 76 महाराजांचा सत्कारही त्याचप्रमाणे त्यामध्ये केला आणि सकाळी कार्यक्रम सुरुवातीला होतानाच संतोष महाराज पायगुडे यांचं कीर्तन सुरुवात झाली. कीर्तनाने सुरुवात झाल्यानंतर मग हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांना मानपत्र दिलं आणि करवीर विद्यापीठाचे आपले शंकराचार्य यांनी त्यांना मानपत्र देऊन त्यांना अभिषेकचिंतन सोहळा त्यांचा साजरा केला. 2,51,000 रुपये त्यांना मानधन दिला. 2,000 भाविक या ठिकाणी संपूर्ण आले होते.